नमस्कार. आज आपण या व्हिडिओमधून कोणत्या जमिनीनुसार आपण कोणते कपाशीचे वाण हे निवडावे याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी राहुल शिंदे. तर आज आपण या व्हिडिओमधून आपल्या जमिनीनुसार, तुमची मध्यम जमीन असेल, हलकी जमीन असेल किंवा भारी जमीन असेल, तर आपण कोणत्या कंपनीचे कोणते वाण हे लागवड करू शकतो याच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे. त्या व्हेरायटीचं नाव, तिचं वैशिष्ट्य, कोणत्या कंपनीची आहे, किती दिवसाची आहे, कोणते शेतकरीला लागवड करू शकतील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा. काही कंपन्यांचे मी नाव सांगतो, त्याचं वैशिष्ट्य सांगतो. आता मी सांगत असलेली माहिती खूप महत्त्वाची आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात प्रथम US ॲग्रीसीडची नवीन आलेली व्हेरायटी 4823. आता हिचं वैशिष्ट्य म्हणजेच मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये आपण लागवड करू शकतो. हिला गळफांद्या सुद्धा कमी आहे, त्यामुळे हिचं कमी अंतरामध्ये सुद्धा लागवड करू शकतो. 3 बाय 1.5 फूट किंवा 3.5 बाय 1 फुटावर आपण ही व्हेरायटी लागवड करू शकतो. कोणती? US ॲग्रीसीडची 4823. आता हे लागवड करत असताना आपण मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये लागवड करायला काहीच हरकत नाही. त्यानंतरची दुसरी व्हेरायटी US ॲग्रीसीडची 4708. ही व्हेरायटीचं वैशिष्ट्य म्हणजेच हे वाण भारी तसेच मध्यम जमिनीसाठी चांगलं आहे. कोणतं वाण? US ॲग्रीसीडचं 4708. त्यानंतरचं वाण आहेत राशी सीडचं 659. हे वाण भारी जमिनीसाठी चांगलं आहे. आता हे कोणतं वाण? राशी सीडचं 659. हिचं वैशिष्ट्य म्हणजेच भारी जमिनीसाठी आणि बागायत ओलीत जमिनीसाठी हे वाण खूप चांगलं असं दिसून आलेलं आहे. तर तुमची जर भारी जमीन असेल तर तुम्ही 3.5 बाय 2 फुटावर किंवा 4 बाय 1.5 फुटावर तुम्ही राशीची 659 या व्हेरायटीची लागवडी करू शकता. वजनदार असं हे याचं सुद्धा बोंड असते. त्यानंतरची राशी कंपनीची 779. आता हिचा जर विचार केला तर हिचा कालावधी येतो 160 ते 170 दिवसाचा. लागवडीचं अंतर 4 बाय 2 किंवा 3 बाय 2 फुटावर आपण लागवड करू शकतो. 6 ते 6.5 ग्रॅमचं हिचं वजन आहे बोंडाचं. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांसाठी हे शिफारस आहे. हिचं वैशिष्ट्य हलक्या ते मध्यम जमिनीत या वाणाची आपण लागवड ही करू शकतो. त्यानंतर या वाणाचे झाड पसरट असल्यामुळे फळफांद्यांची लांबी जास्त आहे. त्याचप्रमाणे या वाणात चेन बेरिंग जास्त आहे, म्हणजे बोंड जास्त लागतं. रस शोषण करणाऱ्या किडी सहनशील अशी ही जात आहेत. कोणती? राशीची 779. लागवड कोण करू शकते हिला? मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये जे शेतकरी असेल त्यांनी लागवड करा. त्यानंतर USची 7067. आता USची 7067 लागवड करत असताना आपल्याला हिचा जर लागवडीचा विचार केला किंवा कालावधीचा विचार केला तर 160 ते 170 दिवसाचा हिचा कालावधी आहे. त्यानंतर 4 बाय 1.5 फुटावर किंवा 3 बाय 2 फुटावर लागवड करू शकतो. 5 ते 5.5 ग्रॅमचं वजनाचं बोंड आहे हिचं. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हे शिफारस आहे. मी तुम्हाला व्हेरायटी ज्या सांगत आहेत ह्या पद्धतशीर आहे का? कारण जवळपास मी 15 ते 20 व्हेरायटी तुम्हाला सांगणार आहेत. कोणत्या जमिनीमध्ये कोणती व्हेरायटी, जमिनीनुसार, अंतरानुसार लागवड करायची याची माहिती व्हिडिओमधून देणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आता राशीचं USचं 7067चं वैशिष्ट्य राहिलं लवकर येणारे वाण आहेत. लवकर येणारे हे वाण आहेत. मध्यम ते भारी जमिनीसाठी खूप चांगले असे वाण आहेत. कापूस वेचायला हिचा सोपा आहे. बोंड साखळीने लागतात. रस शोषण करणाऱ्या किडीसाठी सहनशील आहेत. दुबार पीक घेण्यास हे वाण अत्यंत फायद्याचं तुम्हाला ठरू शकतं. हे माहिती कशी झाली? USची 7067. त्यानंतरचं वाण येतं ते म्हणजे जादू कावेरीचं. त्यानंतर 160 ते 170 दिवसाचं वाण आहेत. 4 बाय 2, 3 बाय 2 वर लागवड करू शकतो. 5 ते 5.5 ग्रॅमचं वजनाचं बोंड आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश यामध्ये तुम्ही लागवड करू शकता. वैशिष्ट्य हलक्या ते मध्यम जमिनीसाठी या वाणाची शिफारस आहे. कोरडवाहू, बागायती दोन्हीमध्ये लागवड करू शकतो. या जातीचे झाड उंच वाढणारे आहे. त्याचप्रमाणे कमी अंतरावर पेरणीसाठी हे वाण चांगले आहे. या वाणाचा कापूस वेचायला सोपा आहे. तसेच या जातीचे वाण हे रस शोषण किडीस मध्यम प्रतिकार क्षमता आहे. तसेच लाल्या रोगास कमी बळी पडते. तसेच हे वाण लाल्या रोगास जास्त बळी पडणारे किंवा लवकर बळी पडणारे हे वाण आहे. त्यानंतरचं येतं वाण ते म्हणजे कीर्ती. हे अंगूर कंपनीचं आहे. 150 ते 160 दिवसाचं वाण आहे. 3 बाय 2 किंवा 3 बाय 1.5 फुटावर आपण लागवड करू शकतो. 5 ते 6 ग्रॅमचं हिचं वजनाचं बोंड आहे.
परंतु कीर्ती म्हणजेच बोंडांची मालिका. बोंडांची मालिका जवळजवळ लागणारे बोंड, कोरडवाहू तसेच ओलीत जमिनीसाठी शिफारस अशी जात आहेत. कापूस वेचायला सोपा, हलक्या मध्यम जमिनीसाठी चांगली अशी वाण आहेत. कोणती? अंकुरची कीर्ती. NBC10 त्यानंतरची जात आहेत. नाथशिडीची आहे, खूप चांगली आहे. त्यानंतर नाथशिडीची एक संकेत म्हणून आहे, तिचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे सेपरेटवाला. हिचं लागवडीचं अंतर NBC10चा नाथचं 4x1.5 किंवा 3x2 वर 4.5 ते 5 ग्रॅमचं बोंड आहेत. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांसाठी हे प्रसिद्ध आहे. हे वाण कोरडवाहू आहे व बागायतीसाठी सुद्धा दिलेलं आहे. झाडं लवकर येणारे, उत्पादन देणारे वाण आहेत. झाडांची उंची वाढ जास्त होते. डेरेदार झाड आहेत. रस शोषण करणाऱ्या किडीस प्रतिकार क्षमता आहे. जास्त प्रमाणात पाण्याचा ताण सहन करणारी ही व्हेरायटी आहे. त्यानंतरचं आहे नवनीत न्यूझीलंड सीडची आहे. 150 ते 155 दिवसाचा कालावधी आहे. 4x1.5 फुटावर किंवा 3x2 फुटावर आपण लागवड करू शकतो. 5 ते 5.5 ग्रॅमचं बोंड आहेत. शिफारसीत प्रदेश महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यासाठी हे प्रसिद्ध आहे. वैशिष्ट्य काय आहेत? हे वाण कोरडवाहू व बागायतीसाठी आहे. रस शोषण करणाऱ्या किडीस सहनशील असं जात आहे. त्यानंतर NBC10 नाथ कंपनीची आहे. 145 ते 150 दिवसाचा याचा कालावधी आहे. 4x1.5 फूट किंवा 3x2 फुटावर लागवड करू शकतो. 4.5 ते 5 ग्रॅमचं बोंड आहेत. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांसाठी हे प्रसिद्ध आहे. आता NBC10चं वैशिष्ट्य काय आहेत? तर हे वाण कोरडवाहू व बागायतीसाठी आहे. लवकर येणारे, चांगले उत्पन्न देणारे हे वाण आहेत. झाड उंच वाढते, डेरेदार झाड आहे, त्यामुळे लागवड ही करू शकता. त्यानंतर आहे सुपर कॉट. हे आहे प्रभात सीडचं. हिचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास लागवडीचं अंतर कालावधी पाहूया. 150 ते 155 दिवसाचं हे वाण आहेत. 4x1.5 किंवा 3x2 फुटावर आपण लागवड करू शकतो. 5.5 ते 6 ग्रॅमचं हिचं वजनाचं बोंड आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांसाठी शिफारस अशी ही जात आहेत. हिचं वैशिष्ट्य मध्यम जमिनीत हे वाण खूप चांगले येतं. या वाणाचा कापूस लांब धाग्याचा आहे. पांढरी माशी तुडतुड्यांसाठी ही सहनशील अशी जात आहेत. बोंड चांगले खुलत असल्यामुळे वेचणी सोपी अशी ही जात आहे. त्यानंतरची जात आहेत मैको कंपनीमध्ये. मैको कंपनीचा धनदेव प्लस ही सुद्धा मोठ्या बोंडासाठी प्रसिद्ध अशी जात आहे. तुम्ही हिची सुद्धा लागवड ही करू शकता. तर माझ्यापाशी जेवढी कॉटनचे नाव होते, त्याचे वैशिष्ट्य होते, हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न हे केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या व्हेरायटीचं वैशिष्ट्य आणि त्याचं माहिती पाहिजे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.